मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला अद्यापपर्यंत अतिवृष्टीचा अहवालच पाठवलेला नाही आहे, असं वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म असतील, वेगवेगळे न्यूज चॅनल असतील, यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, असं सांगण्यात आल्याच्यानंतर असं देखील सांगण्यात आलेलं आहे की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि नुकसान होऊन देखील राज्य सरकारनं म्हणजे इतकं मोठं चुकीचं पाऊल उचललेलं आहे की अतिवृष्टीहून जवळजवळ 2 ते 3 महिने उलटले आणि तरी देखील अद्यापपर्यंत केंद्र सरकारकडं हा अतिवृष्टीचा अहवाल पाठवलेला नाही आहे. मित्रांनो, या गोष्टीमुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं की ही जी मदत आहे ही फक्त राज्य सरकारकडूनच करण्यात आली आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अद्यापपर्यंत राज्य सरकारला पैसे देण्यात आलेले नाही आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटतंय की केंद्र सरकारकडून पैसे आल्याच्यानंतर शेतकऱ्यांना परत एकदा डबल नुकसान भरपाई मिळणार आहे. मित्रांनो, तसं नेमकं होणार आहे का? तर याचं उत्तर आहे नक्कीच नाही. कारण केंद्र सरकारनं राज्य सरकारला आता पैसे दिले काय किंवा नाही दिले काय याचा कुठलाही परिणाम हा राज्यातील शेतकरी असतील किंवा ज्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे असे शेतकरी असतील किंवा नुकसान झालेलं नाही असे शेतकरी असतील, कोणत्याही शेतकऱ्यांना याचा कुठल्याही प्रकारचा फायदा हा होणार नाही आहे. कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून ऑलरेडीच 32,500 कोटी रुपयाचं पॅकेज हे अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानासाठी घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्याची वाटप देखील ही 90 ते 95% शेतकऱ्यांना करण्यात देखील आलेली आहे. मित्रांनो, आता फक्त 5 ते 10% शेतकऱ्यांनाच या अतिवृष्टी असेल, रब्बी अनुदान असेल याचं वाटप बाकी आहे आणि त्यांचं देखील वाटपाचं काम आता मोठ्या गतीनं सुरू करण्यात आलेलं आहे. कारण मध्यंतरी निवडणुका आलेल्या होत्या आणि निवडणुकांमध्ये हे जे अतिवृष्टीचे असतील, रब्बी अनुदानाचे पैसे वाटप करणारे जे अधिकारी असतात, ज्यांच्या नियंत्रणाखाली हे पैसे वाटप केले जातात, असे अधिकारीच निवडणुकीमध्ये अडकल्यामुळं ही जी प्रक्रिया आहे ही थोडी संथ गतीनं चालू होती आणि आता या निवडणुका संपलेल्या आहेत आणि आता हे जे राहिलेले पैसे आहेत हे शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती कॅम्पच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या KYC पूर्ण करण्याचं काम हे वेगवेगळ्या जिल्हा पातळीवर असेल, तालुका पातळीवर असेल, तसेच गाव पातळीवर देखील वेगवेगळे मोहीम राबवून शेतकऱ्यांची KYC पूर्ण करण्याचं काम हे राज्य सरकारच्या प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि लवकरच त्याही शेतकऱ्यांना लवकरच हे राहिलेलं अनुदान वितरित करण्यात येणार आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नका. कारण राज्य सरकारनं केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला काय, नाही पाठवला काय, त्यांनी पैसे दिले काय, नाही दिले काय याचा कोणत्याही प्रकारचा फायदा हा राज्यातील शेतकऱ्यांना होणार नाही आहे. कारण राज्य सरकारनं ऑलरेडी सांगितलेलं होतं की आम्ही केंद्राच्या मदतीची वाट न बघता आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतून शेतकऱ्यांना तात्काळ मदत व्हावी म्हणून त्यांनी ही 32,500 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं आणि त्याचं वाटप देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेलं आहे. आता जे KYC झालेले आहे पण अद्यापपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पैसे हे खात्यामध्ये जमा करण्यात आलेले नव्हते आणि आता ते देखील पैसे लवकरच येत्या 9 तारखेच्या आत हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. तर चला मित्रांनो, ही होती एक छोटीशी माहिती. चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.